संघटनेचा आवाज होता। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा एकच मिशन, एकच मिशन, एकच मिशन, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे। अभी नहीं तो अभी नहीं तो अभी नहीं तो कामगार कर्मचारी एकजुटीचा, कामगार कर्मचारी एकजुटीचा। वस्तुस्थिती काय आणि तिथली काय परिस्थिती हे पूर्णपणे मॅडमला माहिती। सन्माननीय व्यासपीठ, आता मी नावं नाही घेत कारण मी पण बोलून आता थकले मला। म्हणजे असं कुणाचा फोन आला तर असं वाटतं नको येतो फोन, एवढी कंटाळे मी। आणि सन्माननीय संपूर्ण लढवये बंधू आणि भगिनी, कालच्या मीटिंगमध्ये जवळजवळ आम्ही 21 लोक समन्वय समितीचे एकच सूर आमचा सगळ्यांचा निघाला की आपल्या तोंडाला यांनी पाळणं पुसलं, काहीतरी द्यायला पाहिजे होतं। पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री मंत्रालयात होते, त्या दिवशी कॅबिनेटची मिटिंग झाली, कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये आपला संपाचा प्रश्न चर्चेला गेला, तर आमची अपेक्षा होती की 3 दिवस झालेले आहेत स्ट्राईक। परत घ्यायचं मराठी। 3 दिवस झालेले, आजच्या 4थ्या दिवशी सुद्धा तुमची स्ट्राईक सुरू आहे, कारण काय? राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी बेमुदत संप सुरू करण्यात आलेला आहे। 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला नोटीस देण्यात आली होती की राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर आहे। बेमुदत संपाचा आजचा हा 4था दिवस आहे। राज्य सरकारने याबाबत अद्यापर्यंत कुठलंही पाऊल उचललेलं नाही। राज्यातील बेमुदत संपामुळे जनतेची अडचण होत आहे, जनतेच्या अनेक कामं खोळंबलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने स्वतःहून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता असताना राज्यातील सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्यामुळे बेमुदत संपाचं हत्यार उपसण्यात आलेले। काल माननीय मुख्य सचिव महोदयासोबत चर्चा झाली। या चर्चेमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय माननीय मुख्य सचिव यांनी जारी केला नाही, म्हणून हे बेमुदत संप आंदोलन सुरूच राहणार आहे। परंतु आपल्या संपामुळे गेल्या 4 दिवसापासून सामान्य नागरिकांची हेळसांड होते। जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तलाठी कार्यालय असो किंवा जे आंदोलन चालू आहे त्याचा फार मोठा परिणाम होतोय। राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व आरोग्य सेवा आणि इतर शासकीय कार्यालयांच्या सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेल्या आहे। याबाबत आम्ही जनतेची दिलगिरी व्यक्त करू, परंतु आमची हीच मागणी आहे। आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, आम्ही वारंवार सरकारसोबत चर्चा करतोय। माननीय मुख्य सचिवांसोबत आतापर्यंत आमच्या चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या, त्यामध्ये त्यांनी आमच्या मागण्याबाबत कुठलीही सकारात्मक भूमिका जारी केली नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सुकानी समितीने असा निर्णय केलेला आहे की राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी चर्चा करावी आणि त्यानंतर योग्य तो निर्णय झाला तर बेमुदत संपाबद्दल योग्य निर्णय घेण्यात येईल। देवीदास जरारे, राज्य उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र। आता काय मागणी आहे आणि पुढची काय भूमिका आहे? 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात असंतोष आहे, त्यासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलावे। परंतु शासनाला नोटीस देऊन सुद्धा शासनाने कुठलंही पाऊल उचललं नाही, म्हणून 21 एप्रिलपासून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला। संपाचा आज 4था दिवस आहे। या अनुषंगाने राज्यातील जनतेची हेळसांड होत आहे, त्यांना हेलपाटे मारावं लागतं। हे मान्य जरी असलं तरी हा संप शासनाने आमच्यावर लादलेला आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती सनदशीर मागणी आहे। ज्या पद्धतीने राज्य सरकारने विधिमंडळामध्ये 2023मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं सांगितलेलं असताना अद्यापर्यंत त्याबाबतचं परिपत्रक, अधिसूचना किंवा कार्यसूची जाहीर केली नाही, म्हणून हा संप करण्यात येत आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 18 एकूण मागण्या आहे। या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक हिताच्या नसून शासन हिताच्या आहेत, ज्यामध्ये राज्य सरकारने सरकारी पदं भरणे, कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करणे, जी पदं भरलेली नाहीत त्या पदावर सरळ सेवा भरतीने पदं भरणे, या अशा प्रमुख मागण्या आहेत। आणि
आम्ही सातत्याने म्हणतो आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. आमची सुखाने समिती राज्य सरकारसोबत वारंवार चर्चा करते, परंतु शासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत नसल्यामुळे आज 4थ्या दिवशी सुद्धा राज्यातील सर्व कर्मचारी संपावर आले. हा संप पुढे सुरूच राहणार. जर राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर हा संप सातत्याने बेमुदत राहील.